नमस्कार. आजचे हे विवेचन माझा मधुमेह माझे नियंत्रण ह्या पुस्तकातल्या एका प्रकरणावर आधारित आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही www.schoolfordiabetes.in या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता. तर आज आपण मधुमेह विज्ञानाच्या एका अद्भुत प्रवासावर निघणार आहोत. हा प्रवास आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या साध्या निरीक्षणांपासून ते थेट भविष्यातल्या अविश्वसनीय शोधांपर्यंत घेऊन जाणार आहे. चला सुरू करूया. विचार करा, या सगळ्याची सुरुवात एका अगदी साध्या पण विचित्र घटनेने झाली. हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतात एका वैद्याच्या लक्षात आलं की एका रुग्णाच्या लघवीभोवती मुंग्या गोळा होत आहेत. त्या क्षणी त्यांना कल्पनाही नसेल की त्यांनी एका अशा वैद्यकीय रहस्याच्या शोधाला सुरुवात केली आहे जे पुढची कित्येक शतकं शास्त्रज्ञांना कोड्यात टाकणार होतं. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात जाऊया. पाहूया की सुरुवातीच्या काळात या गूढ आजाराला कसं पाहिलं जात होतं आणि लोक त्याचा अर्थ कसा लावत होते. तर बघा, अगदी ख्रिस्तपूर्व 1552 मध्ये इजिप्तच्या कागदपत्रांमध्ये सतत लघवी होण्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 1000 मध्ये भारतात महर्षी सुश्रुत यांनी तेच निरीक्षण नोंदवलं की काही लोकांच्या लघवीकडे मुंगळे ओढले जातात. पुढे 600व्या वर्षी ॲरेटेयस यांनी तर याचं वर्णन शरीर लघवी वाटे वितळून जातंय असं केलं, जे खूपच धक्कादायक होतं. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण 11व्या शतकात काही वॉटर टेस्टर्स चक्क लघवीची चव घेऊन आजाराचं निदान करायचे. अखेर 1675 मध्ये डॉक्टर थॉमस विलिस यांनी याला एक शास्त्रीय नाव दिलं, डायबिटीज मेलिटस, म्हणजे मधुर प्रवाह. पुढे 19व्या शतकाच्या सुरुवातीला डॉक्टर जॉसलिन यांनी एक असा विचार मांडला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. ते म्हणाले, मधुमेहावरचा सर्वोत्तम इलाज औषधं नाही तर त्याबद्दलचं ज्ञान आहे. म्हणजे रुग्णाला स्वतःच्या आजाराबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितकं तो त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. आणि हा विचार आजही 100% खरा आहे. आता आपण या प्रवासातल्या सर्वात मोठ्या आणि क्रांतिकारी टप्प्याकडे वळतोय, जिथे या समस्येचं मूळ सापडलं आणि त्यावर एक प्रभावी उपायही. 19व्या शतकाच्या शेवटी शास्त्रज्ञांचे लक्ष एकाच अवयवावर खेळलं होतं, स्वादुपिंड म्हणजेच पँक्रियाज. त्यांना खात्री पटली होती की मधुमेहाचं उत्तर याच अवयवात कुठेतरी लपलेलं आहे. पण ते नेमकं रहस्य होतं तरी काय? आणि मग बघा, एकामागोमाग एक धागेदोरे सापडत गेले. 1869 मध्ये पॉल लँगरहॅन्स यांना स्वादुपिंडात काही खास पेशींचे गट दिसले. मग 1889 मध्ये मिन्कॉव्स्की यांनी एका कुत्र्याचं स्वादुपिंड काढलं आणि त्या कुत्र्याला मधुमेह झाला. हे सिद्ध झालं की स्वादुपिंडाचा आणि मधुमेहाचा थेट संबंध आहे. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. 1921 साली डॉक्टर बँटिंग आणि डॉक्टर बेस्ट यांनी त्याच पेशींमधनं तो जीवनदायी स्त्राव वेगळा काढला आणि त्याला नाव दिलं इन्सुलिन. 1922 हे वर्ष मधुमेहाच्या इतिहासातलं सुवर्ण वर्ष ठरलं. एली लिली नावाच्या कंपनीने प्राण्यांच्या स्वादुपिंडातून मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन बनवायला सुरुवात केली. जो आजार कालपर्यंत मृत्यूचा परवाना मानला जात होता तो आता नियंत्रणात आणता येण्यासारखा झाला होता. हा एक खूप मोठा बदल होता. इन्सुलिनचा शोध तर लागला होता, पण लढाई अजून संपली नव्हती. आता पुढचा टप्पा होता तो रुग्णांना अशी साधनं देण्याचा ज्याने ते आपलं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील आणि मधुमेहाला नियंत्रणात ठेवू शकतील. 1959 साली एक खूप महत्त्वाचा फरक स्पष्ट झाला. तो म्हणजे मधुमेह हा एकच आजार नाही. टाईप 1 मध्ये शरीर अजिबात इन्सुलिन बनवत नाही, त्यामुळे रुग्णाला जगण्यासाठी इन्सुलिन घ्यावंच लागतं. तर टाईप 2 मध्ये सुरुवातीला गोळ्या आणि जीवनशैलीतल्या बदलांनी काम भागतं, पण पुढे जाऊन इन्सुलिनची गरज लागू शकते. यानंतर तर तंत्रज्ञानाने अक्षरशः झेप घेतली. 1942 मध्ये खाण्याच्या गोळ्या आल्या. 60च्या दशकात स्वादुपिंड प्रत्यारोपण यशस्वी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी रक्तातील साखर तपासणारं ग्लुकोमीटर बाजारात आलं. त्यानंतर 70च्या दशकात आले इन्सुलिन पंप आणि लेझर थेरपी. आणि 1979 मध्ये HbA1c टेस्ट आली, ज्यामुळे मागच्या 3 महिन्यांच्या साखरेचा सरासरी अंदाज घेणं शक्य झालं. आता आपण संशोधनाच्या आधुनिक युगात आलो आहोत. हा तो काळ आहे जिथे मोठ्या वैद्यकीय चाचण्यांमधून ठोस पुरावे मिळाले की मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत आणि गंभीर परिणाम कसे टाळता येतात. यातली पहिली मोठी आणि महत्त्वाची चाचणी होती DCCT.
ही टाईप 1 मधुमेहावर करण्यात आली होती. शास्त्रज्ञांना एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. रक्तातील साखरेवर जर अगदी काटेकोरपणे नियंत्रण ठेवलं तर त्याचे खरोखरच मोठे फायदे होतात का? आणि या चाचणीचे जे निष्कर्ष आले ते डोळे उघडणारे होते. ज्या रुग्णांनी साखरेवर कडक नियंत्रण ठेवलं होतं त्यांच्यामध्ये अंधत्व येण्याचा धोका तब्बल 76% कमी झाला. किडनी निकामी होण्याचा धोका 34% आणि हृदयविकाराचा धोका 42% कमी झाला. हे आकडेच नियंत्रणाचं महत्त्व सांगतात. आता पाहूया पुढचा मोठा अभ्यास UKPDS. हा अभ्यास खास टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांवर करण्यात आला होता आणि तो तब्बल 10 वर्षांपेक्षा जास्त काळ चालला. या अभ्यासातून एक सोपा पण अत्यंत महत्त्वाचा नियम समोर आला. तो म्हणजे जर तुम्ही तुमची HbA1c पातळी फक्त 1% जरी कमी केली तरी मधुमेहामुळे होणारे मृत्यू 21%, किडनीच्या समस्या 37% आणि हृदयविकाराचा झटका 14% कमी होतो. विचार करा, फक्त 1%, पण त्याचे फायदे किती मोठे आहेत. या मोठ्या चाचण्यांसोबतच इतरही अनेक अभ्यासांनी या जाणाच्या पझलमध्ये एक तुकडा जोडला. ACCORD आणि ॲडव्हान्स सारख्या चाचण्यांनी दाखवून दिलं की कडक नियंत्रणामुळे किडनीचे आजार कमी होतात. तर डिकोड चाचणीने निदान करण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगितलं. प्रत्येक अभ्यासाने उपचाराची दिशा अधिक अचूक बनवली. तर आपण भूतकाळ पाहिला, वर्तमानातले शोध समजून घेतले. चला आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात डोकावून पाहूया, मधुमेहाचं भविष्य कसं असेल. आणि भविष्य खरंच खूप आशादायक दिसतंय. शास्त्रज्ञ आता जीवनशैलीतल्या बदलांपासून ते अगदी पर्सनलाइज्ड मेडिसिनपर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार औषधं बनवण्यावर काम करत आहेत. नवनवीन ग्लुकोज मॉनिटरिंग साधनं येत आहेत. पण खरी क्रांती घडवण्याची ताकद आहे ती जीन थेरपी आणि स्टेम सेल संशोधनामध्ये. कदाचित यामुळे उपचाराची पद्धतच आमूलाग्र बदलून जाईल. हजारो वर्षांपूर्वी मुंग्यांच्या एका छोट्याशा निरीक्षणातून सुरू झालेला हा विज्ञानाचा प्रवास आज आपल्याला जीन थेरपीपर्यंत घेऊन आला आहे. हा सगळा प्रवास पाहता मनात एकच प्रश्न येतो आणि आशा निर्माण होते की जसा आपण इतर अनेक आजारांवर मात केली तसा एक दिवस येईल का जेव्हा मधुमेह हा आजार कायमचा बरा होऊ शकेल. विज्ञानाचा वेग पाहता ती आशा बाळगायला नक्कीच हरकत नाही.